बारकी 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 केवढे थेंब होते रे? बारके बारके थेंब होते. मग ते पाऊस आलं येईल काय की माय तेवढं तर वाडवळ म्हणजे लगेच गेलं हो का. वारा आलं तर त्या वाऱ्यासंग त्या पावसाला बी नेलं. उग रोड सुद्धा भिजाय नाही. गेल्या वर्षी असलं पाऊस पडल तर बाय 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 ह्या दिवसामध्ये तेव्हा का तिथून असं पूर चालतं तर माझा छोट्या त्या पाण्यातून चालल्या नालीत गेलता. असं लोटात नेलत ते पाणी. एवढं पाणी होतं खरखरच गेलत छोट्या. बघा मंडळी बघा त्या पानावर सुद्धा लई पाणी बसाय नाही. हा लिहिल्यान असं माणूस खालचं पूर्ण वल्ल किच होत. एवढं पाऊस पडतय. आमदा गेलं वाटलालय. घरचे रडलाल्यात. शेत वसाड पडतय वाटलालय. आमदा सगळं हाय का नाही रे? वसाड नाही दुष्काळ. दुष्काळ पडलता बाई एका वर्षी. कुठून पाणी आणायचं होतं तिकडं बाय. तिथं बी कस करायची माहित आहे. दुष्काळ पडल तेव्हा पाण्याला येऊ द्यायचं नाही. जे जे त्यांच्या शेतामध्ये ते काम करतात का त्यांनाच घेऊ द्यायची ते बाया. बापरे लई वनवास. दुष्काळ पडणे बाई. पाऊस ये मंडळी. आम्ही लहान लहान असताना आम्ही नाही आमच्या बाहेर मध्ये म्हणजे हलशी मध्ये कसं म्हणायचं माहित आहे. लहान लहान लेकर होतो. लई लेकर म्हाताऱ्या बाया. ज्या वर्षी पाऊस पडणार गेला का त्या वर्षी एक बेंडकोळ घ्यायचं आणि त्याला खल म्हणजे त्याला काय म्हणतात ते मोठं लाकूड राहते बघ. खलबत का काय नाही रे. मुसळाला बांधायचं बेंडकोळ एक पाय धरून. मग तिला जिरगाळ वागलगाव हलशी ते असं खेडे खेडे गाव करत काय म्हणतात वनाळी नाही इंचूर ते असं सगळीकडे फिरायचं. गाव 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 घरोघर जायचं. त्यांनी काका दिल्यात ते घ्यायचं. मग येऊन मोठी परू केल्या दिवशीच पाणी पडायचं असं म्हणायचे. पण तेव्हा काय म्हणायचं माहित आहे मी गेलं का घरोघर पाऊस पाणी म्हणा की रे. पाणी पडू दे राळा लिंबूट पिकू दे. धोंडी आली शिवावर पाणी आलं गावावर. धोंडी पाणी दे धोंडी पाणी दे म्हणा असं म्हणायचं. खरं आहे का खोटं आहे माहित नाही पण असं आम्ही म्हणायचं लहान असताना. आता ते बी म्हणल्यान पाणी येणार आणि तसलं कुणी म्हणा बी ना गेलंय. आता ह्या दिवसामध्ये एवढं असं हे सगळं हिरवगार ही असं जागा थोडं बी खुल्ला राहत नव्हतं. हे सगळं गाजर पाल्यानं भरून भरून जात होतं. पण ह्या वर्षी उगा गवत बघायला नाही ह्या दिवसात. ठेव का हे असं जागा राहिलाच नसता. पूर्ण गाजर पाला येतं ह्या जागी. पेरण्या होत्या आता ह्या दिवसामध्ये. आंबट आम्ही लहान असताना खात होतो. हे सगळं पेरण्या होत होत्या पण दुर्दैवानं पाऊसच पडणार गेलंय बाई. कसं होईल आमचं आता शेतकऱ्याचं. आमचं काही नाही पण आमच्या सासू सासऱ्याचं कसं होईल. मी बी येऊ का बरी. एवढं पाऊस पडत होत बाई 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 का सांगा. लई लई ह्या गेल्या वर्षी आजच्या दिवशी म्हणजे ह्या महिन्यामध्ये आणि ह्या तारखेला ह्या माझ्या फ्लॅट मध्ये केवढं गवत येवाव. का एवढं गवत आलं. मग ते सगळं गवत मी 1000 रुपये देऊन काढायला लावलते आणि इथून तिथून तरकारी पेरलते. कोथिंबीर तरकारी सगळी तरकारी पेरलते. पण का करा बाई आमच्या बी पेरा म्हणले तर पावसाचा एक थेंब नाही ना एक गवत सुद्धा नाही. हो का सगळं वाळलं. गेल्या वर्षी एवढं आलतं का नाही रे गवत. किती हे होत सगळं. उग माझ्या त्या जांबाच्या आणि ते लिंबू जांभळाचं चौका ते काय रे वांग्याचं ह्या झाडावाला सुद्धा पाणी पूर्ण गेलंय. नाहीतर ह्या दिवसामध्ये ते झाड सुद्धा चांगले मोठे मोठे हिरवगार झाले असते. आमच्या पाणीच पडणार गेलंय माय. कसं होईल का. जिकडं बघितलं तिकडं काळ भोर राहणं. नाही तर चांगले एवढे मोड आले असते आतापर्यंत. हाय का नाही सिद्धू.